ओके डीजे थँक सामना इथे मैदानाच्या चार धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा, 10 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा काय जबरदस्त टोले जंग प्रहार. आयकॉन कृष्णा सातपुतेच्या बॅटमधनं पुन्हा चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात थोडासा लोवर चेंडू बॅट वरती घेतलाय. काय जबरदस्त प्रहार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला. चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी पुन्हा कृष्णाच्या बॅटमधनं चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलक इथे मात्र वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा. 18 धावा. षटक क्रमांक संपलं गेलं पहिल्या क्रमांकाचं. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. विनर टीम मध्ये आपण ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामना क्रमांक 3 इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. ओम साई 11 शेलू भांबोली त्यांच्या वर्णामध्ये पसायदान योद्धा आनंदी देवाची ह्या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने संघमालक कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर यांच्या मालकीची टीम आहे. दुसऱ्या बाजूने राजेंद्र बाबू हांगळे अर्थातच अनिल आबासाहेब वाळके यांच्या मालकीची टीम आहे. काय जबरदस्त चेंडू इथे पेश केला. कॅप्टन कुल योगेश शिवेकर आणि आयकॉन कृष्णा सातपुतेला आपण मात्र बॅटिंगच्या मार्कवरती पाहतोय. दोन्हीही फलंदाज इथे सलामीला आलेले आहेत. सुरुवात कृष्णा सातपुते सरांच्या बॅटमधनं चांगली झालेली आहे. सोमा गायकवाड इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. यावेळेस इथे मात्र बॅटची कडा बॅकवर्टला गलीमधनं चेंडू मात्र तिकडे स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे जाऊन पोहोचलाय. तिकडे त्या चेंडूवरती 1 धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आनंदी देवाची जगद्गुरु संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील हा आनंदी देवाचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वा काय जबरदस्त. इथे पुन्हा मिड विकेटला कृष्णा सातपुतेच्या बॅटमधनं RPLचा दिमागदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर बॅटर कृष्णा तयार असणार आहे.
पुन्हा सुंदर फटका आहे, पुन्हा मिड विकेटला चेंडू जाऊन पोहोचेल. चौकार 4 धाबा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त लय मध्ये आहे कृष्णा. 4 ते 5 वर्षापूर्वी ह्याच मैदानावरती आपण सर्वांनी कृष्णाला पाहिलं होतं. अगदी तोच फॉर्म आहे. फॉर्म त्याचा इथे मात्र काही कमी व्हायला तयार नाही. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते कृष्णाची. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा पुढे सरसावत गॅप शोधलाय. इकडे लॉंग ऑफला चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. RPL 2024 चा पुन्हा कृष्णाच्या बॅटमधला चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 इथे मात्र मार्गस्थ आहे. सोमा गायकवाड द्वारा इथे मात्र हे षटक टाकलं जाते. बॅटिंगच्या मार्कवरती आयकॉन कृष्णा सातपुते तयार. पुढे सरसावत हा फटका इथे मात्र खेळून काढलाय. कार्पिट पद्धतीचा फटका आहे. समोर लॉंग ऑन झोन मध्ये आपण गजानन माळीला पाहतोय. चेंडूला इथे मात्र फील्ड केलं गेलं. 1 धावा आली. दुसरं षटक संपलं. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा इथे जर आपण पाहिलं तर 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. सर्व प्रेक्षकांसाठी एक खुश खबर असणार आहे. आपण दररोज लकी ड्रॉची कुपन इथे ठेवलेली आहेत. दररोज प्रेक्षकांसाठी एक सायकल. आता व्यासपीठावरती आमचे काही संयोजक आहेत. तिथे मात्र कुपनचं वाटप करतील. ज्यांना कुपन घ्यायचं आहे त्यांनी अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. तिथे कुपन खरेदी करायचं आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र ते कुपन आपण लकी ड्रॉ करणार आहोत. परंतु जो खेळाडू ज्याच्या नावाचं ज्याच्या नंबराचं कुपन निघेल तो खेळाडू उपस्थित इथे असेल तरच त्या खेळाडूला त्या प्रेक्षकाला आपण इथे सायकल देणार आहोत. कुपन चालू आहे. जबरदस्त नियोजन. RPL 2024 आपण पाहतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक खऱ्या अर्थाने खेड तालुक्यामध्ये संपन्न होतोय. 2 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती धावा 32 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा सौरभ आसिया इथे मात्र तयार असणार आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला आहे. इथे पुन्हा सौरभ तयार. बॅटिंगच्या मार्कवरती कृष्णा. यावेळेस थोडासा लोवर चेंडू स्लिपबद्ध चेंडू ट्रॅव्हल होत होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिले तिकडे. त्या चेंडूवरती 1 धाव देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा 33 धावा धावफलकावरती. ओम साई 11 शेलू भांबोली या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॅप्टन कुल योगेश शिवेकर. दुसऱ्या बाजूने कृष्णा सर आहेत. जबरदस्त मॅच इथे मात्र मैदानावरती पाहायला भेटतीये. यावेळेस इथे पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. सर्वांचं पुनश एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत असणार आहे. निश्चितच जर पाहिलं तर ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. सौरभ पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र अक्रॉस दी बॅट पद्धतीने हा फटका योगेशला खेळायचा होता. मोठा फटका ह्या चेंडूवरती आला नाही. परंतु 1 धाव देखील मात्र इथे पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र पुन्हा एकदा वाढलं जाईल. धावफलकावरती धावा 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती. स्वप्नील शेठ पडवळ त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मनापासून त्यांचं देखील स्वागत. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा
मोठा फटका इथे मात्र खेळायचा होता कृष्णा यांना. मोठा फटका आला नाही, परंतु तिकडे धावा येणार आहेत. फाईन लेगला हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा साजबाज पद्धतीने इथे मात्र बोलून पूर्ण केलेल्या असतील. धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा गुणलेखक मित्र लाईव्ह स्कोरिंगच्या माध्यमातून आम्हाला घेऊन जातील. तब्बल 40 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. तुकाराम शेठ सावंत, विशाल भाऊ केदारी, एकनाथ भाऊ जाधव आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. ओमसाई 11चा संपूर्ण पाठीराखा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. बॅटवरती चेंडू घेतलाय. फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. कृष्णाचा जलवा. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. डीजे सुमित देखील इथे मात्र सर्वांना मंत्रमुक्त करत आहेत. माऊली ऑडिओचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून मी आभार व्यक्त करेल. काय जबरदस्त बॅटिंग. जो सोते सोते लगाता है छक्के उनका नाम है कृष्णा सातपुते. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धडाकेबाज चषकामध्ये देखील आपण कृष्णाला पाहिलं आणि आज RPL 2024 मध्ये ओमसाई 11 या टीम मध्ये आपण त्या खेळाडूला पाहतोय. ऑन ट्रॅक झोन मध्ये बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा तयार. गोलंदाज सौरभ. या वेळेस वा 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 तलाफ केलाय. चेंडू लॉंग ऑफला. सीमा पार. च्या बॅटमधनं पुन्हा चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 50 धावा धावफलकावरती ओमसाई 11 शेलू भांबोली या टीमच्या. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र चालू आहे. निश्चितच 2 सलामीरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकाकी झुंज देताना इथे पाहायला भेटत आहेत. कॅप्टन कुल योगेश शिवेकर. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर कृष्णा सातपुतेला आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. ॲज अ आयडॉल मावळ तालुक्यातील ताजे भाजे मळवली गावाला बिलॉंग करणारा निलेश ढगे इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. 3 षटकं संपली. 50 धावा धावफलकावरती. मायक्रोफोनवरती आवाज देखील आता चेंज होईल. अर्थातच इथे रामदास रोकडे आणि विशाल कारेकल इथे मात्र जॉईंट होणार आहेत. कृष्णा सातपुते सरांनी जर इथे 50 धावा वैयक्तिक कंप्लीट केल्या तर पारितोषिक आलेलं आहे. वेगवान चेंडू अर्थातच डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. संघाचे संघमालक प्रसिद्ध उद्योजक उद्योगपती कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर आणि उद्योजक दीपक भाऊ कड आणि रवी भाऊ कड. सामूहिकरित्या 6000 रुपयांचं प्राइज आहे. सामूहिकरित्या 6000 रुपयांचं प्राइज इथे मात्र कृष्णासाठी ही बोली लागलेली आहे. विशाल सर आणि राम सर या मायक्रोफोनवरती आपलं स्वागत आहे. एकदा आपण पाहता मैदानामध्ये डावाला इथे सुरुवात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आहे. फेकी तिथे खराब आहे. एक धाव आली. एक धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 51 धावा धावफलकावरती लागले गेल्या. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहत आहे निलेश ढगे इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावताना. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्ट्रायकरमध्ये आपण पाहत आहे टेनिस क्रिकेटचा सुपर हिरो कृष्णा सातपुते. तर नॉन स्ट्रायकर पाहत आहे कॅप्टन कुल योगेश शिवेकर. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला. चेंडू जाऊन पोहोचेल ST रक्षकाच्या हातामध्ये. तिथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला आहे. धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. 51 या अंकावरती संघाचा अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आहे. निलेश ढगेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची आहे. काहीतरी सांगून जाणारी गोलंदाजी आहे. पसाईदान आळंदी या संघाला इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना. निलेश ढगे आणि कृष्णा सातपुते यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये हा लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आला आहे. कृष्णा सातपुते इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना.
हुमसाई 11 त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या दोन संघांमध्ये चांगलेला हा रंगतदार सामना. दोन गोलंदाज आपण पाहतोय, सलामीचे दोन बॅटर्स मैदानच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश ढगे. फुलटॉस चेंडू होता तिथे आपण पाहतोय गोलंदाजाचं स्वागत केले, क्षेत्ररक्षण तिथे सुरेख आहे. एक धाव आली, एक धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोचेल तब्बल 52 या अंकावरती. बिनबाद 52 धावा इथे धावफलकावरती बनवले गेले. षटक क्रमांक 4 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. निलेश ढगेल आपण पाहताय मैदानच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला आहे. एक ताकदवर संघ आहे, तर त्या संघामधून देखील एक ताकदवर खेळाडू, एक नावाजलेलं एक मोठं टेनिस क्रिकेटमधलं नाव निलेश ढगे. यावेळेस काय गोलंदाजाचं इथे पुन्हा एकदा स्वागत केले. चेंडू दूरवरती आहे, सौरभ आशिया चेंडूचा पाठला करेल. पाहता पाहता चेंडू सीमारेषेला मानवंदना देऊन फरार झालाय. ये रास्ते हे 4 के चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे जर आपण पाहता मैदानच्या आतमध्ये 4 षटकं संपली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 56 धावा इथे धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक 4 मैदानच्या आतमध्ये संपले गेले. 5व्या षटकाला मैदानच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. तर इथे षटक देखील मैदानच्या आतमध्ये संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदलाव केला गेलाय. स्ट्राईक एंड आपण पुन्हा एकदा पाहणार आहे. महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेटचा सुपर हिरो कृष्णा सातपुते इथे स्ट्राईक एंडवरती असेल. तर नॉस्टाकडे पाहताय हुमसाई 11 संघाकडून संघाचा संघनायक योगेश शिवेकरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 5ला आपण पाहणार आहेत. संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो आहे. सौरभ आशियाला आपण पाहणार आहे. इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या संघाकडून तो गोलंदाजी करत असेल. षटक क्रमांक 5 पुन्हा एकदा आपण पाहता मैदानच्या आतमध्ये सुरू होत होते. कृष्णा सातपुते इथे स्ट्राईक एंडवरती असेल. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता तिथे गोलंदाजाचं स्वागत केले. आहे होतो स्वागत नाही करोगे हमारा. इथे गोलंदाजाचं चौकारानं स्वागत केले. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा येतील. इथे आपण भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू तिथे. इथे जर आपण पाहतोय कृष्णा सातपुतेच्या नावावरती 18 चेंडूमध्ये 49 धावा बनवल्यात. इथे काय मैदानच्या आतमध्ये फटका खेळलाय आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. निश्चितच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये बक्षिसांचा मानकरी ठरलाय. इथे आपण पाहतोय धावफलकावरती जर पाहिलं तर कृष्णा सातपुते देखील 19 चेंडूमध्ये 53 धावा बनवल्या. बक्षिसाचा जो मानकरी ठरलाय. तर पाहिलं तर संघाचा धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तब्बल 5व्या षटकामध्ये 64 या अंकावरती. 64 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून देखील आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सलामीचे फलंदाज 2 मैदानच्या आतमध्ये आहेत. रिव्हर्सचे बॅटन करण्याचा प्रयत्न होता तिथे सुसाट वेगानं चेंडू जाऊन पोहोचलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. इथे आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये डॉट चेंडू आलाय. धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. डॉट चेंडू नंतर आल्यानंतर जर पाहिलं तर धावफलक 64 अंकावरती आहे. इथं आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये षटक क्रमांक सुरू आहे 5व्या क्रमांकाचा. इथे आपण पुन्हा एकदा सौरभ आशियाची गोलंदाजी सुरू आहे आणि त्या गोलंदाजीवरती मोठे फटके देखील इथे मैदानच्या आतमध्ये सुरू आहेत. तदनंतर एक चेंडू डॉट आल्यानंतर जर पाहिलं तर कृष्णाला इथे देखील शांत केलं जाते का मैदानच्या आतमध्ये पाहणं देखील गरजेचं आहे. एक धावफलकावरती जर नजर टाकली तर 64 या अंकावरती धावफलक आहे. षटक क्रमांक 5 थोडंसं मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय शांतमय आणि शांतता मैदानच्या आतमध्ये पसरलेली आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024चं पदार्पण 5व्या पर्वामध्ये पदार्पण करीत असताना आपण पाहता ही क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटचा महाकुंभमेळा मैदानच्या आतमध्ये आयोजित होतोय. यावेळेस काय
कृष्णा सातपुतेचा ट्रेडमार्क चेंडू सीमारेषा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे स्वप्नील उर्फ बाबासाहेब काळोखे आणि आदरणीय संपत शेठ गाडे पाटील या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओर टू कॉम्बॉक्स. इथे पुन्हा एकदा आपण पाहताय डावाला देखील सुरुवात आहे. षटक क्रमांक 5 मैदानच्या मध्ये सुरू आहे. सौरभ आशावरती देखील आपण पाहताय मैदानच्या मध्ये आक्रमण चढवलं जात आहे षटकार आणि चौकार. यावेळेस पुन्हा एकदा गुटना टेक तमाशाचे एक चेंडू सीमा पार षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. एक वेगवान खेळी करणारा कृष्णा सातपुते मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. 22 चेंडूमध्ये 65 धावा बनवल्यात. तर संघाचा जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 5व्या षटकामध्ये 76 या अंकावरती 76 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक पुन्हा एकदा सौरभ आशिया सज्ज आहे. षटक क्रमांक 5 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा षटकार मैदानच्या आतमध्ये येईल. धावफलकावरती आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 82 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीचे. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपली प्लेइंग 11चे चेंजेस या ठिकाणी स्कोररकडे कळवा आणि दोनही संघनायकांना विनंती आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. यानंतर जो सामना होणार आहे आजच्या दिवसातील पुढील सामना त्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. परफेक्ट 11 अहिरे पाळू कोयंडे बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्धमध्ये भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तिथे आपण पाहताय मैदानच्या आतमध्ये एक चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून आहे. माऊली उद्योग समूह, माऊली साऊंड सर्व्हिसेस सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. पुन्हा एकदा जाऊयात मैदानच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 मैदानच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 82 अंकावरती. षटक क्रमांक अंतिम षटकाला मैदानच्या आतमध्ये सुरू होईल. पुन्हा एकदा आपण पाहणार आहात गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालाय. निलेश ढगे एक मावळ तालुक्यातील उगवता सितारा आहे. क्रिकेट सेवा मैदानच्या आतमध्ये तो करताना आपण पाहत आहे. यावेळेस हलक्या हाताने कट केला. योगेश शिवकरच्या बॅटमधून आपण पाहतोय हे अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानच्या आतमध्ये आहे. सौरभ आशियाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना फेकी तिथे सुरेख असेल. धावफलकावरती धावा लागले गेल्या तब्बल 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 83 अंकावरती 83 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 6 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहत आहे. निलेश ढगेची गोलंदाजी सुरू आहे. दुपारच्या सत्रातील हा तिसरा सामना मैदानच्या आतमध्ये सुरू असेल. तिथे पंचांच्या समवेत देखील मैदानच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा सत्रानंतर तिथे निर्णय कळवला देखील जाणार आहे. काय निर्णय असेल इथे देखील पंच कळवणार आहेत. 2 फलंदाज आणि बॉलरच्या माध्यमातून ही चर्चा होते. इथे पंच कळवतील. पुन्हा एकदा हा चेंडू निश्चितच हा चेंडू मैदानच्या आतमध्ये निश्चितच एक धावा असेल. 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 83 अंकावरती 83 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झाला आहे निलेश ढगेल आपण पाहत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावताना षटक क्रमांक 5 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 83 अंकावरती 83 धावा धावफलकावरती लागले गेल्यात.
पंचांचा निर्णय काय असेल, थर्ड अंपायरचा निर्णय काय असेल, विनंती असेल कळवा. डिसिजन इथे देखील पेंडिंगवरती आहे. थर्ड अंपायर इथे कळवतील काय निर्णय असेल, किती धावा असतील, काय चेंडू मैदानच्या आतमध्ये असेल, हे देखील मैदानच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. 6व्या क्रमांकाचा निलेश ढगील आपण पाहतोय. एक अप्रतिम गोलंदाजी आहे. अजून देखील आपण पाहता डिसिजन पेंडिंगवरती आहे. चेकिंग इथे मैदानच्या आतमध्ये चालू आहे. आणि तिथे पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. थर्ड अंपायरने इथे निर्णय घोषित केला आणि त्या गोलंदाजावरती आपण पाहतोय दंडात्मक कारवाई केली. चेंडू वाईड नो चेंडू घोषित केलाय. नोच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 84 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक 6 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. स्ट्रायकरती आपण पाहता पुन्हा एकदा कृष्णा सातपुते असेल. नॉन स्ट्रायकरती आपण पाहताय संघनायक योगेश शिवेकरला आपण पाहतोय. धावफलक मोठ्या वाढत्या अंकावरती जाऊन पोहोचलाय 84 अंकावरती. यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटनं खोजवलाय. यावेळेस काय क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. एक आली दुसऱ्या धावेसाठी पलायन डेंजर झोनला. तिथे काय फेकी थोडी खराब आहे. 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 86 अंकावरती. 86 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 6 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. शहाऐंशी धावा धावफलकावरती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिम षटक आहे निलेश ढगे. या दरम्यान खोलवर डब्याचा चेंडू इथे खोदून काढला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अलाउन द कार्पेट चेंडू निलेश पिंजारी त्या दरम्यान पाहतोय आणि तत्परती इथे 2 धावा ज्या मात्र पूर्ण होत आहेत. शेवटचं षटक आहे. ॲज अ आयडॉल संघामध्ये आपण पाहतोय गोलंदाज निलेश ढगे. इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये त्याला आमंत्रित केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ॲज अ आयकॉन कृष्णा सातपुते इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये धमाकेदार फलंदाजी करत असताना या षटकामध्ये त्याला शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. पुन्हा एकदा तयार निलेश. या दरम्यान पुन्हा एकदा तो चेंडू ते देखील अलाउन द कार्पेट चेंडू असेल. जमिनीला समांतर एक सिंगल येते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न डेंजर एंडला कृष्णा. परंतु इथे आपण पाहतोय मुन्ना शेख पासून चेंडू थोडासा दूरवरती राहील आणि एक 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 2 धावेनं धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्डवरती आपण जाऊयात. 90 धावा धावफलकावरती आहेत. 2 विजेत्या संघांमध्ये हा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या षटकामध्ये खरं तर कृष्णाच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं होत्या. परंतु त्या कृष्णाला इथे शांत ठेवण्याचं काम जे केलंय ते नाव इथे निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार. या दरम्यान एक लोवर फुल टॉस ते क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एकेरी दुहेरी धाबा शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. धावबादची संधी असेल आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होईल धावबाद. पहिला धक्का योगेश शिवेकर इथे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच
पावडे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण चेंडू पाहतोय डॉट येईल. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश ढगे पाहतोय निश्चितप्रमाणे शेवटच्या षटकामध्ये खरं तर ज्या फलंदाजीची गरज होती, धाबांचा पाऊस पडेल की काय या प्रश्नाचं उत्तर इथे मात्र निलेश ढगेनं दाखवून दिलंय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना हॅलो 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 एक इनिंग एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 91 धावा बनवल्यात, तर विजयासाठी 92 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये ठेवण्यात आलंय. उडी आमची सिंहाची जिगर असणार, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली. ओम साई 11 भांबोली. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित प्रेक्षकांचं दुपारच्या सत्रामध्ये स्वागत आहे. प्रत्येक दिवशी आपण भाग्यवान प्रेक्षकांना एक सायकल भेट देणार आहे आणि त्या सायकलचे कुपन आयोजक कमिटीतील सदस्यांच्या शुभ हस्ते आपल्यापर्यंत सत्रामध्ये तुम्ही पाहताय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं मी सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. तर 92 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मी पुन्हा एकदा इथे मात्र थांबतो. तुम्ही मात्र पाहत राहा RPL 2024. मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे मार्गदर्शक सन्माननीय नरेशजी ढुबे सरांना. जिंकलाय प्रथमतः परफेक्ट 11 अहिरे पाळू कोंडे बुद्रुक संघानं. प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाले. टीममध्ये काय चेंजेस काय बदललं, त्याबद्दल काय सांगाल आणि स्पर्धेत खेळताय कसं वाटतंय? हो, चेंजेस बघता आता क्षेत्ररक्षण घेतले तर नक्कीच मी एक बॅट्समन वाढून खेळेल आणि स्पर्धेचं नियोजन अतिशय सुंदर असं आहे. समाधान, या तालुक्यातून ISPL स्पर्धा तू खेळणार आहे, परंतु हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये अनेक नवोदित खेळाडू सहभागी होतात, खेळतात. त्यांना काय संदेश देशील आणि या स्पर्धेच्या बाबतीत काय सांगशील? नक्कीच मी यशस्वी होतोय कुठेतरी, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा भाग आहे, मी एकट्याचा नाही आहे. जो हे प्रेम मला खेड तालुक्याने दिले, पुणे जिल्ह्याने दिले, खरंच खूप सुंदर असं प्रेम भेटले मला. आणि युवा पिढीला सांगेल की नक्कीच प्रयत्न करत राहा, कारण प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. नुसतं एक मॅच चांगले खेळून होत नाही, कंटिन्यू परफॉर्मन्स द्यायला लागतं, कंटिन्यू प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तेच करत राहा आणि आयोजन अतिशय असं बघण्यासारखं आयोजन आहे. नक्कीच दरवर्षी असतं, यावर्षी खूप सुंदर असं आयोजन आहे. थँक्यू. दोन्ही संघाच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं मनापासून आभार. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये जाऊयात आणि ऐकूयात महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह आदरणीय नरेशजी ढोमे सरांना. ओ टू कॉम्बॉक्स.
थँक्यू. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजन समितीनं अथक परिश्रम घेऊन मेहनतीने ही स्पर्धा सलग 5व्या पर्वामध्ये उभी केलेली आहे. निश्चित त्यांचं भरपूर कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड आहे, बाजूचा पेंडॉल, त्याच्यानंतर जाहिरातीचे बॅनर, भव्य असा शामियाना, साऊंड क्वालिटी अत्यंत अप्रतिम आणि अतिशय उंचावरती असलेला हा कॉमेंट्री बॉक्स. तर बघूया, स्लोवर वन चेंडू होता. निश्चित स्क्वेअर लेगला मुंडाचा प्रयत्न जरूर, मात्र फसलेला कृष्णा सातपुतेची अत्यंत सुंदर फलंदाजी. खरं तर इतकी विकेट, अशी विकेट बघितल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला असं वाटतं की कधी एकदा मी जातो आणि बॅटिंग करतो, आणि तिथे जर कृष्णा असेल तर काय घडतं याचं उत्तर आपण मागच्या इनिंगमध्ये बघितलेलं आहे. धावांची श्रीमंती त्याची बघितली, 78 धावांची खेळी, धावांचा गोवर्धन त्याने एकट्यानं आपल्या बॅटवर उचलला. हवेमध्ये चेंडू जरूर एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचा पोहोचेल तिकडे. 2 धावा मुन्ना शेखला मिळतील. मुन्ना थोडंसं शांत आहे, मात्र चेस मास्टर म्हणून मुन्नाला ओळखलं जातं. शेवटपर्यंत नाबाद खेळत शेवटपर्यंत मॅचमध्ये राहायचं ही मुन्नाच्या खेळाची नेहमीच हातोटी राहिलेली आहे. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही मुन्नाचा असा सक्सेसफुल रन चेस बघितलेला आहे. विशेषतः 2015 सालची मॅच मी कधीच विसरणार नाही. 105 धावांचा पाठलाग करायचा होता 5 षटकामध्ये. इथे सुंदर फटका इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफला इथे मिळणार आहे. यस, 4 धावा. व्हिडिओ साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पहिला चौकार, दुसरा चौकार इथे बाहेर पडेल. धावफलकावरती 11 धावा. थोडीशी शांत सुरुवात आहे, मात्र स्क्वेअर कट अत्यंत. चेंडूचं मुंडकं कसं छाटलंय त्याने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळत आहे 4 धावा. व्हिडिओ साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. हिमालयात गेल्यानंतर, आपण तपश्चर्या केल्यानंतर शब्दचा टप्पा कुठे आहे त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. दर धावफलकावरती 19 निश्चित असेल, मात्र नो बॉलसाठी पंच अजय आवळे सर जे बॉलर सेंटचे अंपायर आहेत ते तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत. त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आपण चर्चा करत होतो कृष्णा सातपुतेच्या बॅटिंगची. आता पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 78 धावा. जवळपास या स्पर्धेमध्ये कृष्णा सातपुतेने ठोकलेल्या आहेत 110 धावा. 110, 2 सामन्यांमधून 110 धावा. खरं तर एका गरीब कुटुंबामध्ये मात्र धावांची श्रीमंती देऊन, क्रिकेटची श्रीमंती देऊन परमेश्वरानं कृष्णाला पृथ्वीवरती पाठवलंय. आणि मला वाटते त्याचा साचा सुद्धा मोडून टाकला असेल. दुसरा कृष्णा होणार नाही. इतका प्रगल्भ खेळ आज कृष्णाने संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये खेळलाय. तो फक्त खेडच्या हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलवर खेळतो असं नाही. जगभरातलं असं कोणतं मैदान नाही ज्या मैदानामध्ये कृष्णाने अशी गोलंदाजांची धुलाई केलेली नाही. आज इथे सुद्धा त्याचा तोच खेळ बघायला मिळालाय. आणि त्याच्या अगेन्स्ट आहे मुन्ना शेख. मुन्ना शेख देखील त्याच ताकदीचा, त्याच पठडीतला खेळाडू आहे. अधिक संयमानं, कृष्णापेक्षा अधिक संयमानं मुन्ना खेळतो. चेस मास्टर हे. फेअर डिलिव्हरी येणार आहे आणि धावफलकावरती 4 धावांची नोंद. 19 धावा. पुन्हा एकदा निलेश पिंजारे. सुरुवातीला निलेश पिंजारे खरं तर हाफ पिच क्रिकेट खेळायचा, आजही खेळतो. तो कालच हाफ पिचची मॅच खेळून आलेला आहे. पण हाफ पिच क्रिकेट परत फुल पिच क्रिकेट या 2 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळताना ॲडजस्ट करणं स्वतःला हे खरं तर खूप अवघड आहे. गोलंदाज कार्तिक. यास आखूड टप्प्याचा चेंडू होता, खाली राहिला, त्यामुळं निश्चित मोठा लिफ्ट मिळाला नाही चेंडूला. 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक 1 पुढे पोहोचणार आहे. इथे 20 धावा आहेत. षटक क्रमांक 2 सुरू असताना 20 धावा धावफलकावर. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आज सगळ्या प्रेक्षकांना 1 सायकल मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला लकी ड्रॉ कूपन घ्यावं लागेल. 20 रुपये किंमत आहे एका कूपनची. 20 रुपयामध्ये तुम्हाला
जवळपास 7 ते 8 हजार रुपयाची सायकल इथे मिळणार आहे. चांगला फटका मुन्ना शेखचा, मिळत आहे 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे मुन्ना शेख, ताकदवान फलंदाजीचं दुसरं नाव मुन्ना शेख. खरं तर तो या संघासाठी धावांचं ओझं आणणारा ॲटलॉस आहे. पुन्हा एकदा डावेष्टीवर टाकलेला चेंडू कार्तिकचा निश्चित चांगला ठरतोय. एक डॉट बॉल सुद्धा खूप कमाल करतो, कारण ज्यावेळेस तुम्हाला एका षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 15 पेक्षाही जास्त, आणि त्यामुळं एखादा निर्धाव चेंडू जरी आला तरी सुद्धा तुम्ही 15च्या आतमध्ये एखाद्या संघाला रोखू शकता. बाउंड्रीज इथे काय करावं लागतात. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार जरूर आलेत, 9 धावा आलेल्या आहेत, आणि धावफलक देखील बघतोय आपण 24 वरती आहे. फुल टॉस मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि मिळतील 4 धावा. या चुका टाळाव्या लागतील. दुसरा चौकार मुन्ना शेखचा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. बघा इथे धावफलकावरती धाव 28 आहेत. मुन्ना शेखच्या चौकारांचा पाऊस इथे मैदानामध्ये पडतोय. जवळपास त्याच्या बॅटमधून आला हा 5वा चौकार, 4था चौकार. कार्तिक गोलंदाजी मार्कमध्ये डेड बॉलचा इशारा पंचांकडून. 3 चौकार जरूर या षटकामध्ये कव्हर होत आहेत. एक निर्धाव चेंडू जरूर आलेला आहे, त्याबरोबर एक सिंगल रन आहे एका चेंडूवरती. 3 चौकार आहेत, 13 धावा आतापर्यंत. यस क्लिअर होईल. 30 यार्ड सर्कल आणि 4 रन इथे पुन्हा एकदा मिळणार आहेत. इनसाइड आउट, अत्यंत लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय इथे मुन्ना शेखच्या बॅटमधून. या षटकातला 4था, तर मुन्ना शेखचा 5वा चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती येत आहेत. सुरुवात पुन्हा एकदा चांगली होते. सरासरीच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न आहे या दोन्ही सलामीवीरांचा, निलेश पिंजारी आणि मुन्ना शेख. एक संघनायक तर दुसरा आयकॉन, असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. खेड तालुक्यातील जे खेळाडू आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील आपलं नाव आजमावत आहेत, आपलं नाव बनवत आहेत, त्यामध्ये निलेश पिंजारीचं नाव देखील अग्रक्रमाने येतं. आणि आज पसायदान योद्धा संघाची जबाबदारी निलेश पिंजारीवरती आहे. पसायदान योद्धा संघ, आळंदीचा संघ इथे मैदानामध्ये खेळतोय. आळंदीचा सुपरस्टार पप्पू मुंगसे आज इथे मैदानावरती उपस्थित आहेत संघाच्या समवेत. पप्पू मुंगसेचं सुद्धा स्वागत करतो. त्याच्याबरोबर अनिल माळी देखील आज इथे उपस्थित आहेत. हे सुपरस्टार आहेत. सांगवीकडून खेळताना आपण अनेक सामन्यांमध्ये बघितले. आज हे दोघंही अंपायरिंगच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. दोन्ही मातब्बर खेळाडूंचं, द ग्रेट अनिल माळी, द ग्रेट पप्पू मुंगसे, दोघांचंही मनपूर्वक स्वागत. जाऊ मैदानामध्ये आकाश गोलंदाजी मार्कवरती. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलाच्या बाजूनं गोलंदाजी केली जाईल. आणि इथे समोर निलेश पिंजारी. आत्तापर्यंत 2 चौकार खेचत 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान निलेश पिंजारीचं राहिलंय. 92 धावांचं आव्हान समोर आहे. आव्हान निश्चित मोठं आहे. हो, अक्रॉस द बॅट, चुकीचा फटका खेळला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालेला चेंडू. चेंडूच्या लाईनमध्ये उभं राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आडवा अक्रॉस द बॅट खेळायचं आहे तरी लाईनमध्येच राहावं लागतं. सरळ बॅटने खेळायचं. चेंडू तुमच्या शरीराच्या लाईनमध्ये असला पाहिजे, मग फटका खेळता येतो. थोडासा लांब ठेवला तरी देखील. परत एकदा चांगला फटका. यस, हे बघायचं होतं. अगोदरच्या चेंडूवरती या फटक्याची गरज होती. तो मिस टाईम झाला. मात्र आपण म्हणतो ना, एकदा ठेच लागले की माणूस शहाणा होतो. इथे 2 धावा मिळतील निलेश पिंजारीला. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 34. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 34 धावा. तेच कॅलिबर आहे इथे मुन्ना शेख आणि निलेश पिंजारी. कोणी कमी नाहीये. मात्र मुन्ना शेखकडं
परत एकदा हो, खराब 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 फटका, खराब फटका. मी बघितलं होतं काल देखील उजव्याच्या बाहेर जो आखूड टप्प्याचा चेंडू आहे त्या चेंडूवरती फटका खेळताना काल देखील निलेश पिंजारी असाच मिस टाईम शॉट त्यांनी खेळला होता. आज देखील तसाच शॉट खेळताना तो पुन्हा एकदा फसलेला आहे. सुदैवी ठरला इथे चेंडू क्षेत्ररक्षक कोणी जवळ नव्हता, चेंडू जास्त उंच आकाशामध्ये नव्हता. मात्र या गोष्टींवरती मात करावी लागेल. सातत्यानं काही गोष्टी समोर येतात अनेक वेळा खेळाडूंच्या. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे इथे नो बॉल असणार आहे. विकेटच्या बाहेर टप्पा पडतोय आणि त्यामुळं पंच आकाश सहा चेंडू 9 घोषित करताय. धावफलकावरती पुढे धावा 35 आहे. तुम्ही बघा अनेक वेळा मध्यंतरी सचिन तेंडुलकर खेळत होता, उजव्या इष्टीच्या बाहेर पडलेला चेंडू जर आत येत असेल, तेंडुलकरला जर कोणी ऑफ स्पिन टाकत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तेंडुलकरने बऱ्याच वेळा गुडघे टेकलेले बघितले होते, क्लीन बोल्ड देखील झालेला बघितला होता. मात्र त्याने त्याच्यावरती मात केली. आपण वर्ल्ड कपच्या अगोदर आशिया ट्रॉफी खेळलो होतो. इथे बघायचं परत चांगला फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनचा पोहोचेल तिथे, एकच धाव इथे मिळणार आहे. खरं तर चांगलं षटक राहिले. निलेश पिंजारी जवळपास 4 चेंडू या षटकामध्ये खेळला, स्ट्राईक एंडला धावा घेऊ शकलेला आहे फक्त 3 आणि या षटकामध्ये एकूण 4 धावा. धावफलक 36 आहे. एक षटक दुष्काळाचं आलं की पुढे फ्रस्ट्रेशन ठरलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक षटकापाठीमागं तुम्हाला सरासरीचा जवळ जायचं आहे. एवढी मोठं 15 धावा प्रत्येक षटकापाठी करणं म्हटल्यानंतर 2 बाउंड्रीज प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत. त्यामुळं मुन्ना शेख बघायचं या षटकामध्ये षटकाचं समीकरण कुठे नेऊन ठेवतो हे बघायचं आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा आकाश तयार आहे. आपण चर्चा करत होतो विराट कोहलीची. विराट कोहलीचा पूल हवेत जात होता, त्यानं नंतर सराव केला आणि ज्यावेळेस वर्ल्ड कपमध्ये तो आला त्याचा पूल बरोबर जमिनीच्या समांतर जात होता. पुन्हा एकदा उजव्या इशा बाहेर, ओ हो हो, व्हॉट अ बॉल, काय चेंडू आहे. थोडासा गती कमी केली होती, उजव्या इशा बाहेर ठेवला, खेचून निमंत्रण दिलं होतं पुढे येण्याचं, मात्र ते निमंत्रण स्वीकारलं नाही तिथे मुन्ना शेखनं. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक इथे 36 धावा. आकाशची गोलंदाजी अत्यंत सुरेख. पुन्हा निर्धाव, लागोपाठचा दुसरा चेंडू, काय मोजून तोलून मापून चेंडू टाकलेत आकाशनं. या षटकामध्ये आल्यात केवळ 4 धावा. हे पूर्ण दुष्काळ सदृश षटक होतं. आता त्याचा प्रेशर पुढच्या षटकांवरती पडणार आहे. एखाद्या षटकामध्ये तुम्ही सरासरीपेक्षा मागे आलात की पुढच्या षटकावरती प्रेशर. शर्टाचं वरचं बटन तुटलं की काय होतं, दुसऱ्या बटनावरती प्रेशर येतो. तसंच एक षटक डॉट झालं की लगेच दुसऱ्या षटकांवरती प्रेशर येणार आहे. जी आम्ही 15 धावांच्या सरासरीची चर्चा करत होतो, आता धावफलकावरती धावा आहे 36 आणि विजयाचं समीकरण बघितलं तर या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे प्रथमतःच खेड तालुक्याच्या टीमचं पुणे जिल्ह्यातील पुणे टेनिस प्रीमियर लीग PTPL या स्पर्धेमध्ये संघमालकीत घेणारे संघमालक आळंदी नगरीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक पैलवान पप्पूशेठ घोरपडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आवर्जून उपस्थित आहे. त्यांच्या ठिकाणी हुतात्मा राजकोर प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स 18 चेंडूमध्ये हव्यात तब्बल 56 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शुभमचं पहिलं षटक बघितलं होतं, तिथे शुभमनं धावा खर्च केल्या होत्या 15. तर शुभमला पुन्हा एकदा आणलं जातंय. मुन्ना शेख समोर आहे. शांत आणि संयमी, डोक्यावरती नेहमी बर्फाचा खडा ठेवून खेळतो. निखाऱ्यावरून चालतो तरी सुद्धा डोक्यावरचा बर्फ वितळू देत नाही. इथे उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू विथ बाउन्स, मोठा बाउन्स होता इथे, मात्र निर्धाव चेंडू. धावफलकावरती धावा तिथेच आहे. शेवटचे चेंडू आपण बघूया 8. शेवटच्या 8 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत फक्त 5. काय अडवलाय धावफलक. आकाश आणि शुभम या दोघांची अत्यंत भेदक गोलंदाजी. इथे मुन्ना चांगला फटका, स्क्वेअर लेगला उंच आकाशामध्ये 6 धावा. हा ब्रँडेड शॉट आहे मुन्नाचा. स्क्वेअर लेगला तो अत्यंत ताकदवान आहे आणि त्याच्या स्ट्रेंथवरती चेंडू टाकला की चेंडूची अशीच अवस्था होणार. षटकार. धावफलकावरती धावा 43. आता कन्सिस्टन्सी, मोठे फटके गरजेचे आहेत.
पहिल्या 2 षटकामध्ये आपण फक्त चौकार बघत होतो. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 4 चौकार बघायला मिळाले. तिसऱ्या षटकामध्ये एकही बाउंड्री नव्हती. तर या षटकामध्ये पहिला षटकार, हा जो षटकार आहे या सामन्यातला पहिला षटकार आहे मुन्ना शेखचा. उजव्या इष्टीच्या बाहेर इथे चांगला चेंडू आहे. 4 चेंडू मुन्ना डॉट खेळलाय. उजव्या इष्टी गुड लेंथ वरती उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू मुन्नासाठी सुद्धा परेशानी ठरतोय. आणि सातत्यानं ओहो इथे स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय. 1 टप्पा घेत मिळतील 4 धावा. चौकार इथे प्राप्त होईल. धावफलकावरती पुढे स्कोअर पोहोचेल 47. या व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. मर्यादा निश्चित प्रकारे स्पष्ट होत आहेत. 2 चेंडू डॉट आलेत मुन्ना शेख साठी. लेंथ बॉल आणि यावरती परफेक्ट उंच आकाशामध्ये टोले जंग गगनचुंबी फटका. मिळतायत 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 12 चेंडू 39 धावा. विजयाचं समीकरण आपण बघू शकतोय. 12 चेंडू 39 इथे बघायचे आहे. जबरदस्त मॅच. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये. खरं तर मोठी सलामी आपण पाहिली होती मुन्ना शेख आणि निलेश पिंजारी. मुन्ना शेख आणि निलेश पिंजारी यांच्यामध्ये बघतोय आपण. या अगोदर कृष्णा आणि योगेश शिवेकर यांनी देखील मोठी सलामी दिली होती. पहिला फलंदाज बाद झाला होता तो मला वाटते 6व्या षटकातल्या 4थ्या चेंडूवरती, बरोबर. आणि त्यानंतर एकही धाव आलेली नाही आहे. म्हणजे जी भागीदारी आहे ती 91 धावांची आहे पहिल्या गड्यासाठी. पहिल्या गड्यासाठी 91 धावांची मोठी भागीदारी. आणि तशीच मोठी भागीदारी इथे उभी राहते. इथे 47 नाही 53 धावांची भागीदारी आहे. 4 षटकांमध्ये 53 धावांची भागीदारी. जशास तसं उत्तर दिले जाते. टीट फॉर टॅट ही मॅच आहे. आणि बघायचं हा सामना जसे कृष्णा सातपुतेने आज 78 धावांची इनिंग खेळली. मुन्ना शेखला देखील तशीच इनिंग इथे साकार करावी लागणार आहे. योगेश शिवेकर प्रमाणेच इथे फलंदाजी करावी लागेल निलेश पिंजारीला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. जो स्क्वेअर लेगचा खेळाडू होता तो शॉर्ट फाईन लेगला आणला. शॉर्ट थर्ड मॅन तयार आहे. गलीमध्ये खेळाडू पॉईंटमध्ये 30 यार्ड सर्कल कव्हर करतायत हे 4 खेळाडू. याबरोबरच स्क्वेअर लेगला चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड. स्क्वेअर लेगवरून येतोय तो. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती 54 धावा. 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच इज स्टील ऑन. कोणीच इथे माघार घ्यायला तयार नाही. कोणीच हाराखिरी मानायला तयार नाही. आणि त्यामुळंच या मॅचमध्ये एक मोठा रोमांच तयार होणार आहे. मोठी रंगत तयार होणार आहे. मुन्ना शेख मैदानामध्ये आहे. तसं निश्चित दुसरा आयडॉल देखील तितकाच ताकदीचा आहे. निलेश ढगे नेहमीच चांगली फलंदाजी करू शकतो. आक्रमक फलंदाजीसाठी तोही ओळखला जातो. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. इथे वाईडची घोषणा आहे. वाईडची घोषणा. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे. महेश जाधव सर आणि अजय आवळे सर इथे काम करत आहेत. संजय भालेराव सर ॲज अ थर्ड अंपायर या सामन्यासाठी इन ॲक्शनमध्ये आहेत. 3 अंपायर आहेत. तिघांनाही प्रत्येक मॅचमध्ये काम करायचे. कुठेही रेश नाही. हो इथे खरं तर कापलेला चेंडू होता. 4 रन. सुंदर कट. अतिशय वेगवान स्क्वेअर कट बघायला मिळाला मुन्ना शेखच्या बॅटमधून. चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे पुन्हा चांगला फटका आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. टॉस मोठा. पुन्हा लागोपाठचा दुसरा चौकार.
काय फलंदाजी मुन्ना शेखची. खरं तर जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. मोठ्या धावसंख्येला उत्तर द्यायचे. मात्र मुन्ना शेखच्या बॅटमधून धावांचा अविरत झरा सुरू आहे. धावफलक पुढे पोहोचणार आहे. तो 63 धावा, 9 चेंडू 19 धावा. तर मुन्ना खेळतोय 17 चेंडूमध्ये 46 धावा. 17 चेंडूमध्ये 46. मुन्ना शेख विजयासाठी 29. 9 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज कार्तिकचं पहिलं षटक प्रचंड प्रभाव. 16 धावा 17 धावा तिथे आल्या होत्या आणि परत जबाबदारी कार्तिकवरच. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र मुन्नाने नकार दिले. निलेशला परत माघारी पाठवलं जात आहे. धाव मिळणार नाही. धावफलक तिथेच असणार आहे. 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 63 वरती मुन्ना शेख 46 वरती माफ करा 63 वरती टीम अर्थातच ओम साई 11 शेलू पसायदान आळंदी संघ. पसायदान योद्धा आळंदी. फुल टॉस आहे आणि 6 धावा इथे मिळतील. तिसऱ्या पंचांकडं कॉल केला जातो. इथे अंपायर्स कॉल आहे. ओव्हर दी बेस्ट नो बॉल चेक करण्यासाठी अंपायर्स कॉल असेल तर असे खराब चेंडू अडचणीत आणू शकतात संघाला. 1 चेंडू अतिरिक्त टाकावा लागेल आणि 7 धावा तुम्ही प्रतिस्पर्ध्याला बोनस देणार आहेत. मला वाटतं इथे भरपूर एम्प्लॉईज असतील. दिवाळी संपलेली आहे. एवढा बोनस कदाचित कुठल्या एम्प्लॉईजला मिळाला नसेल. एवढा बोनस इथे मिळणार आहे जर हा नो बॉल असेल तर. पाहायचं आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. 63 धावा धावफलकावरती आहे. मुन्ना शेख मैदानामध्ये आहेत आणि कृष्णा सातपुतेलाही माहीत आहे जोपर्यंत मुन्ना आहे तोपर्यंत मॅच आपली नाही. कितीही कठीण असू द्यात मुन्ना कुठलाही कठीण खडक फोडू शकतो पण टीमला जिंकून दिल्याशिवाय तो माघारी देत नाही. ही त्याची खासियत आहे. चिवट खेळाडू आहे मुन्ना शेख. चेंडूच्या मेरिटवरती खेळतो. मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण देतो. त्याचा जो रनचेस होता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 2015 साली 105 धावांचा पाठलाग करत होता मुन्ना आणि काय बॅटिंग केली होती तिथे. पुन्हा त्याच सामन्यामध्ये त्याने 106 धावा बनवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आजही ती इनिंगची आठवण निश्चित अनेकांना आहे ज्यांनी ती इनिंग बघितली असेल तर त्या गोष्टीला मला वाटतं 9 वर्ष झालेली आहेत मात्र आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. या क्षमतेचा हा खेळाडू आहे. एक रन चेस मास्टर म्हणून त्याला ओळखलं जातं. तर इथे कॉल येतोय नो बॉल कॉल. 7 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे पोहोचेल 70 वरती. तर लक्ष आता समोर येत आहे. 8 चेंडू आणि 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. खर तर ही संजीवनी होती. जो संघ थोडासा मागे होता या नो बॉलने त्यांना पुढे आणलेले. 8 चेंडू 22. परत एकदा कार्तिकचं पहिलंही षटक खराब आलं होतं. या षटकामध्ये देखील अधिक धावा आल्यात. फुल टॉस बॉल आणि मुन्नाचा परफेक्ट पंच इथे आपण बघतोय. षटकार शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फलंदाजी इथे मुन्नाकडून. त्याने इथे धावांचा सेल लावलेला आहे. यस आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. विस्फोटक फटका मुन्ना शेखच्या बॅटमधून. पुन्हा षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फलंदाजी. मुन्ना शेखचा अर्धशतक केव्हाच पूर्ण झालेला आहे आणि मुन्ना शेख आता खेळतोय 64 धावांवरती. 21 चेंडूमध्ये मुन्नाच्या 64 धावा. तर धावफलकावरती 5 षटकामध्ये 82. विजयासाठी 6 चेंडू 10 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. मुन्नाने खरं तर धावांचा सेल लावलेला आहे आणि असंच चालू राहिलं तर प्रतिस्पर्ध्याचं दुकान बंद होऊ शकतं. 82 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडूमध्ये 15 धावा निलेश पिंजारी. 21 चेंडूमध्ये 64 धावा मुन्ना शेख. कधी खेळ उंचवायचा हे मुन्नाला माहिती आहे. तो शांतपणे खेळत होता.
डोक्यावरती कोलन वॉटरची घडी ठेवून खेळत होता. बर्फाच्या लादी खरं तर निखाऱ्यांवरती चालताना सुद्धा त्यानं डोक्यावरती बर्फ वितळू दिलेला नव्हता. त्याचा परिणाम आपण बघतोय. इथे मागच्या षटकामध्ये तब्बल धावा प्राप्त होत आहेत. तब्बल 29 धावा. एकाच षटकामध्ये 29 धावा आल्यात. खूपच खराब गोलंदाजी. कार्तिकचं अगोदरचं षटक होतं तिथे 17 धावा. कार्तिकच्या या षटकामध्ये तब्बल 29 धावा आणि 2 षटकां मिळून कार्तिकनं धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 46. 12 चेंडूमध्ये कार्तिकच्या धावा आलेल्या 46. एका बाजूने आकाशनं धावा रोखल्या होत्या. शुभमनं देखील प्रयत्न केले होते. उजव्या इष्टीच्या बाहेर आणि खूपच बाहेर आहे, वाईड. या गोष्टी टाळाव्या लागतील. आता तुमच्या हातामध्ये बॅलन्स खूप कमी आहे. एक काळ खिसा भरलेला होता, आता खिसा रिकामा झालेला आहे. अनेक लोकांचे खिसे भरले, उधळपट्टी केली, खिसे रिकामे झाले. इथे सुद्धा तसंच झालंय. खेड तालुक्यामध्ये अशी उदाहरणं तुम्हाला भरपूर सापडतील. उधळपट्टी चंगळवाद हा कधीच तुम्हाला योग्य मार्गावरती आणू शकत नाही. इथे ही केलेली उधळपट्टी अडचणीची ठरते. पुन्हा 2 धावा मिळतील आणि धावफलकावरती आपण बघूया. पुढे पोहोचतोय स्कोअर 85 धावा. तर विजयाचं समीकरण येते. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. मुन्ना शेख हे नाव, या नावाभोवतीच ही मॅच फिरत राहिली. धावांचा गोवर्धन पुन्हा मुन्नाने उचलला आणि आपल्या टीमला विजयाच्या उंबरट्यावरती उभं ठेवलं. यस, बाहेरची कड आणि फलंदाज बाद होईल. संघ नायक बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. या ठिकाणी एक पारितोषिक येते. उमेश गायकवाडनं या धावा जर रोखल्या आणि उमसा 11 बांबोली संघाला सामना जर जिंकून दिला, जिवलग मित्र परिवार पैलवान प्रतीक शेठ गोपाळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं उमेश गायकवाडला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा सामना जर ओमसा 11 बांबोली संघाला जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. O2 कॉम्बॉक्स. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. संघनायक बाद झाल्याबरोबर इथे मॅच मध्ये काहीशी रंगत तयार होते. या ठिकाणी संघाचे संघमालक आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, बांबोली नगरीचे उद्योजक आदरणीय कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं उमेश गायकवाडनं जर सामना जिंकून दिला तर 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. O2 कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज निलेश ढगे मैदानामध्ये. आयडॉल निलेश ढगे, आयकॉन मुन्ना शेख हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये आहेत. आणि शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 7 धावा. अजूनही इथे लढत देण्यासाठी सक्षम आहे कृष्णा सातपुते. टीमच्या खेळाडूंमध्ये जोश निर्माण करतोय. मात्र लॉफ्ट केला चेंडू लॉंग ऑफला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. निलेश ढगेचा अत्यंत देखणा चौकार. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आहेत 90. एकूण 90 होत्या. 3 धावांची आवश्यकता होती. याबरोबर 1 धाव निश्चित पूर्ण होईल आणि धावफलक पुढे पोहोचेल 90 वर. अजून 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज उमेशसाठी बक्षीस जाहीर होत आहेत. त्यानं जिंकून दिला तर पाहायचे 2 चेंडू महत्वाचे. समोर मुन्ना शेख आहे ज्याचा वैयक्तिक स्कोर आहे 64. 21 चेंडूमध्ये 64 धावा. जवळपास 300चा स्ट्राईक रेट आहे मुन्नाचा. मला वाटतं कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो जास्त आहे. ISPL मध्ये देखील मुन्नाने अशाच तगड्या इनिंग्स खेळलेल्या होत्या. एकशे 54 धावा ISPL मध्ये मुन्ना शेखनं बनवलेल्या होत्या. हो शांत डोक्याने. यासाठीच मी म्हटलं होतं की निखाऱ्यांवरती चालतो मात्र बर्फ वितळू देत नाही. आज कंडिशन काय होती या मॅचची? लॉफ्ट केला चेंडू 1 धावेसाठी. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. सामना टाय होत असेल तर सुपर ओव्हर
स्पर्धेचा नियम आहे. 12व्या खेळाडूवरती भरपूर लक्ष दिसतंय. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. हेच महत्वाचं, शेवटच्या चेंडूपर्यंत 12वा खेळाडू इथेच पाहिजे, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागतं. अनेक संघांना याचा फटका बसलेला, म्हणतो याच ग्राउंडवरती बसलेला आहे. कोणाला बसला नाही मला माहिती, पण कोणाला तरी बसलेला आहे. तर जाऊया मैदानामध्ये. दुधाने पोळलं का ताक सुद्धा फिंकून पितो. ओ हो, लॉफ्ट केला चेंडूला आणि 4 धावा इथे निलेश ढगेचा विजयी चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. चला विनंती आहे, पुढील दोनही संघ आपण डगआउटचा ताबा घ्या. लगेच एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानात जाणार आहे. परफेक्ट 11 अहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक या संघाला विनंती आहे, लगेच आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीम सेकंड करा. प्रतिस्पर्धी ओम्स 11 भांबोली आणि पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी आपण सेकंड करा. मैत्रीपूर्ण लढती आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हस्तांदोलन कंपल्सरी आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. विजेता संघ या स्पर्धेत आजच्या दिवसातील 2 पैकी 2 सामने जिंकत अनिल आबा वाळके आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांचे सोबतचे संघ मालक आपण पाहिलं तर आदरणीय या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी आपण पाहिलं तर संघ मालकीत घेतलेला आहे. माळुंग इंगळे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य अनिल आबा वाळके यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर आज या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. चला विनंती आहे, प्रतिस्पर्धी संघ चला पटपाट. परफेक्ट 11 टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अनिल आबा वाळके आणि राजेंद्र बापू इंगळे इनामदार यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर सुपर 8ला पात्र ठरलाय. पसायदान योद्धा स्पोर्ट्स क्लब देवाच्या आळंदी संघाचं मनपूर्वक मनापासून अभिनंदन. तर पुढील मॅच आपण सुरू करतोय आणि तदनंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहे. त्यापूर्वी मॅच सुरू होणं इथे कंपल्सरी गरजेचं आहे. चला विनंती आहे, परफेक्ट 11चे कॅप्टन समाधान अहिरकर अँड टीम एका लाईनीत एका ओळीत. चला पटपट चला, वेळ झालेला आहे. यानंतर अजून 2 मॅच आहेत, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाच्या आळंदी संघ आपण सगळे समोर या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आपल्या सगळ्यांना विनंती केला. ते अमोलदादा कोंडबर, विकाची तिकोणे, त्याचबरोबर सगळा मित्रपरिवार भाजेचा, निलेश ढगेचा फॅन्स फॉलोअर्स उपस्थित आहे. सगळ्यांचं मनापासून आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब आपण देतोय. तत्पूर्वी चला विनंती आहे, समाधान अँड टीम मंचावर उपस्थित असलेल्या अतिथींना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊ. मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी आम्ही मान्यवरांना विनंती करतो. आदरणीय स्वप्नील उर्फ बाबासाहेब काळोखे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते आपण सामनार किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. त्याचबरोबर आळंदी नगरीचे SSC उद्योजकांनी क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व पैलवान पप्पू शेठ घोरपडे यांना विनंती केल्या तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते आपण सामनावर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल. त्याचबरोबर आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे अनिल माळी सर यांना विनंती केला तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपल्या शुभास्ते सामनावर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित केला जाते. तीनही मान्यवरांना विनंती आहे, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आमच्या या खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या खेळाला आहे आगळीच धार. परफेक्ट 11 अहिरे पाळू कोहिंडे बुद्रुकचे योद्धे आम्ही, विजयाचे अस्सल दावेदार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन केदारी, युवा उद्योजक पाळू माननीय पहिलवान वैभव कोयते, युवा उद्योजक अहिरे माननीय पहिलवान गोरख शिंदे, परफेक्ट कोचिंग क्लासेस कोहिंडे बुद्रुक, परफेक्ट 11 अहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक. थँक्यू. क्षेत्ररक्षण करणारा संघ पोहोचलेला आहे. बॅटिंग करणारी टीम चला. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण मॅचला सुरू करतोय. 6 षटकांचा